नमस्कार. अजमेर शेख दिल्ली अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण इतिहासामधील काही महत्त्वपूर्ण एमसीक्यू ज्यावर वारंवार विचारले जातात, एमपीएससी पासून यूपीएससी पासून सरळ सेवा ग्रुप सी डी या सर्व परीक्षेमध्ये एक टॉपिक खूप महत्त्वपूर्ण विचारला जातो, तो आहे गव्हर्नर जनरल. ब्रिटिश प्रांतामध्ये विविध महत्त्वपूर्ण गव्हर्नर जनरल होते. बंगालचा गव्हर्नर, त्यानंतर भारताचा गव्हर्नर जनरल, त्यानंतर व्हाईसरॉय, प्रथम आणि शेवटचे कोण, असे विविध प्रश्न विचारले जातात. तर त्यांचा जो क्रम आहे तर थोडक्यामध्ये आपण पाहणार आहोत. व्हिडिओ आवडला तर सर्वांना शेअर करा आणि फ्री क्लासेसच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण आणि IMP ज्या आलेल्या प्रश्नावर आधारित महत्त्वपूर्ण व्हिडिओ या टॉपिक असणार आहे. तर आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा, जेणेकरून आम्ही नवीन व्हिडिओ असेच बनवित आपल्याला सहकार्य करीत राहू. त्यानंतर सर्वात अगोदर आपण पाहूया की गव्हर्नर गव्हर्नर म्हणजे त्यावेळेचा जवळपास आपण पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा त्या भागातला एक प्रांत प्रमुख म्हटलं जाईल. तर सर्वात प्रथम बंगाल हा प्रांत ब्रिटिशांच्या ताब्यात होता आणि बंगाल प्रांत आपण आजच्या भागामध्ये असं म्हणू शकतात की त्यावेळेस समजा एक मोठं क्षेत्र आणि त्या प्रांताचा प्रमुख कोण होता तर गव्हर्नर होता आणि तो पहिला बंगालचा गव्हर्नर होता रॉबर्ट क्लाइव्ह. 1757 ते 60 हा पहिली वेळेस होता आणि दुसऱ्या वेळेस 1765 ते 67. त्यानंतर दुसरा जो गव्हर्नर होता फक्त बंगाल प्रांताचा वेन्सिटाट. तिसरा होता कार्टियर आणि त्यानंतर चौथ्यापासून सुरू होतो बंगालचा गव्हर्नर जनरल. गव्हर्नर तर होता, तर सैन्याचे अधिकार सुद्धा गव्हर्नर जनरल म्हणून हे पद वाढवण्यात आलं. तर बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण, असा विविध परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे, म्हणून लक्ष द्या मित्रांनो आणि महत्वपूर्ण व्हिडिओ संपूर्ण पहा. तर पहिला गव्हर्नर जनरल बंगालचा होता वॉरेन हेस्टिंग. त्याचा कालावधी होता 1772 ते 1774. बंगालचा प्रथम गव्हर्नर जनरल. त्यानंतर दुसरा गव्हर्नर जनरल होता लॉर्ड कॉर्नवालिस, ज्यानं कायमधारा पद्धत आणली. हा सुद्धा प्रश्न महत्वाचा आहे की कायमधारा पद्धत कोणी आणली, लॉर्ड कॉर्नवालिस याने. त्यानंतर तिसरा आहे सर जॉन शॉर. तिसरा आहे लॉर्ड वेलेस्ली. तर लॉर्ड वेलेस्लीनं काय महत्वाचं काम केलेलं आहे तर तैनाती फौज ही आणलेली आहे. इंग्रज भारतामधले जे राजे महाराजे होते, संस्थानिक होते, जे प्रिन्सली स्टेट होते, ते जवळपास 565 ते 62 होते. तर इंग्रजांनी यांच्यावर कब्जा करण्याच्या अनेक धोरणं अवलंबली. तर ह्या लॉर्ड वेलेस्लीनं खूप महत्वाचं एक कार्य केलं की ब्रिटिशांचं एक शिस्तबद्ध डिसिप्लिन मिलिटरी सैन्य अँड ट्रेंड ऑफिसर ठेवण्याची पद्धत आणि याचं लालच, एक आमिष या भारतीय राजांना दिलं की आमचं सैन्य ठेवा आणि तुम्हाला युद्ध दुसऱ्या राजासोबत करायचे असेल तर आम्ही मदत करू. म्हणून तैनाती फौज, तुम्ही सैन्य आमचे ठेवा आणि आमचा एक अधिकारी तुमच्या साम्राज्यामध्ये ठेवा आणि त्यांचा खर्च, त्यांचा पगार, त्यांचा राहणं खाणं ही सगळी व्यवस्था तुम्ही द्या. जेणेकरून काय झालं, त्यांचं तर आपल्या राज्यामध्ये कारभारामध्ये हस्तक्षेप झाला इंग्रजांचा आणि त्यांच्या सैन्याचं राहणं खाण्याचा सगळं खर्च भागून गेला आणि त्यांनी आपल्या कारभारावर नियंत्रण ठेवायला सुरुवात केली. म्हणून तैनाती फौज ही संकल्पना लॉर्ड वेलेस्ली या गव्हर्नर जनरलने आणली. हा महत्वाचा मुद्दा आहे, लक्षात ठेवा. अनेक MCQ यामध्ये आलेले आहेत. त्याचा कालावधी 1798 ते 5 दरम्यान आहे. त्याला तो स्वतःला बंगालचा सिंह असं म्हणत असे, लॉर्ड वेलेस्ली. त्यानंतर पाचवा आहे सर जॉर्ज बार्लो. सहावा लॉर्ड मिंटो. मोर्ले मिंटो योजना आपण जे 1909 मध्ये म्हणतात किंवा त्याच्या अगोदर, ते त्याच्यापैकी एक मिंटो होते. त्यानंतर लॉर्ड हेस्टिंग्स यांनी सुद्धा विविध कार्य केले. लॉर्ड एमहेस्टर, लॉर्ड विल्यम बेंटिक, ज्यांना 1829 मध्ये सतीप्रथा बंदी केली. RRR म्हणजेच राजा राम मोहन रॉय यांनी त्यांच्या सहकार्यानं इंग्रज अधिकाऱ्यांना विनंती अर्ज करून ह्या सतीप्रथेची बंदी केलेली आहे. कारण का अनेक महिलांना जिवंत म्हणजे त्या चितेवर जळण्याची वेळ ह्या प्रथेमुळे येत होती. हे झाले. लॉर्ड विल्यम बेंटिकने 1829 मध्ये सती बंदी कायदा केला, बाल हत्या प्रतिबंधक कायदा केला, नरबळी बंदी कायदा केला. म्हणून यांना थोडस एक समाज सुधारक गव्हर्नर जनरल म्हणून ओळखलं जातं. खूप सारे प्रश्न आलेले आहेत. हे महत्वाचे जे MCQ आलेले त्या गव्हर्नर जनरलवर, तर आपण नोट करून ते लिहू शकतात किंवा व्हिडिओ सेव्ह करून पुन्हा पाहू शकतात. त्यानंतर सुरू झालं की भारताचे गव्हर्नर जनरल. आता बंगाल प्रांत खूप मोठा झाला. बंगाल प्रांत मोठा झाल्यानंतर त्याच्या सैन्य वाढवण्यासाठी, विस्तार वाढवण्यासाठी, आता भारताचा कारभार पाहण्यासाठी आता भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून त्याचं पद वाढवण्यात आलं, प्रमोट करण्यात आलं. त्यामध्ये भारताचे गव्हर्नर जनरल आपण आता पाहणार आहोत. तर पहिला भारताचा गव्हर्नर जनरल कोण तर लॉर्ड विल्यम बेंटिक. त्याचा कालावधी 1833 ते 1835 आणि यामध्येच 1829 मध्ये देशातली सर्वात मोठी जी प्रथा आहे सती प्रथा बंदी, तर त्यांनी 1819 मध्ये केलेली आहे. यांना भारताचा प्रथम गव्हर्नर जनरल म्हटलं जातं.
भारताचा प्रथम गव्हर्नर जनरल, कारण का आता जो कारभार आहे तो पूर्ण भारतभर ऑल इंडिया अँड इन प्रिन्सली स्टेट ते पाहणार होते आणि त्यांचं जे साम्राज्याचं जे एम्पायर एक्सपांडेशन सुरू होतं, मिलिटरी एक्सपांडिचर सुरू होतं आणि संस्थानिकांना त्यांचं संस्थान बरखास्त करून रद्द करून ते साम्राज्यामध्ये मिळवित होते. मग पहिला भारताचा गव्हर्नर जनरल होता लॉर्ड विल्यम बेंटिक, दुसरा होता लॉर्ड मॅटकफ, तिसरा लॉर्ड ऑकलँड, चौथा लॉर्ड एलनबरो आणि पाचवा लॉर्ड हार्डिंग प्रथम आणि सहावा लॉर्ड डलहौसी. आता डलहौसी यांनी काय केलेलं मित्रांनो, डलहौसी यांनी रेल्वे विभागाची सुरुवात केली. PWD म्हणजे पीपल्स वर्क्स डिपार्टमेंट, सामाजिक बांधकाम विभाग कुणी आणली, असे अनेक प्रश्न सरळ सेवा, MPSC, UPSC, MCQ मध्ये, पर्यायामध्ये आणि वन लाईनर पोलीस भरती आणि मिलिटरी भरतीमध्ये विचारले जातात. लॉर्ड डलहौसी रेल्वेचं काम प्रथम आणलं. त्यानंतर सामाजिक बांधकाम विभागाची सुरुवात, डाक विभाग म्हणजे आपण पाठवलेली तार किंवा पोस्ट किंवा पत्र हे जाण्याची सुरुवात, डाक विभागाची सुरुवात लॉर्ड डलहौसी यांनी केली आणि रस्ते व वाहतूकची विस्तार करण्याचा त्यांचा मोठा वाटा असल्यामुळं त्यांना सुद्धा एक समाज सुधारक किंवा एक प्रगतीवादी गव्हर्नर जनरल म्हणून म्हटलं जातं. आता ह्या सगळ्या सुविधा करण्यामध्ये इंग्रजांचा जो महत्वाचा वाटा होता तो स्वतःच देशाकडे संपत्ती पाठवणं आणि स्वतःच डेव्हलपमेंट करून स्वतः पैसा कसा कमवणं हा एकमेव उद्देश होता. त्यांनी त्यांच्या कामासाठी ह्या सगळ्या सुविधा केलेल्या आहेत आणि म्हणून त्यांचं जे कार्य आहे आपल्याला पाहावं लागतं की कोणी कोणत्या योजना सुरू केलेल्या आहेत. त्यानंतर शेवटचा जो भारताचा गव्हर्नर जनरल होता लॉर्ड कॅनिंग होता. लॉर्ड कॅनिंग यांचा कालावधी होता 1856 ते 1857 आणि यांच्या कालावधीमध्येच 1857चा उठाव झाला होता. म्हणून अनेक प्रश्न विचारले MCQ की इन विच गव्हर्नर्स टाइम 1857 रिबल हॅपन, म्हणजेच उठाव कधी घडला तर 1857 मध्ये लॉर्ड कॅनिंग यांच्या कालावधीमध्ये. तर हा व्हिडिओ आपण पुन्हा पाहून रिव्हिजन करू शकतात. धन्यवाद. जय हिंद.